नमस्कार मित्रांनो, मी विकास कदम पुन्हा आपले सहर्ष स्वागत करते. कदमांचा विकास चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहे. पुन्हा एकदा भटकंतीला निघालोय. कारण आहे पुन्हा एकदा एक लग्न आणि लग्नासाठी चाललोय आम्ही सातारा ना रे, साताऱ्याला सोनगावला चाललोय. आपल्या समोर आपली फील्ड आहे, आपली पब्लिक आहे. सुधीर, माझा लंगोटिया, संदीप, वसन आपला भाव आणि हा बघा रील मास्टर भाव आपला आणि आपला राजेश. अशा प्रकारे आम्ही मस्त एक फील्ड तयार करून लग्नासाठी आम्ही चाललेलो आहोत. फुल एन्जॉय करायचे. लग्न आहे विश्वास जाधव, आमचे मित्र आहेत आणि त्यांची मुलं, जी मंडळाचे आमचे कार्यकर्ते पण आहेत आणि आमचे मित्र पण आहेत. आणि त्यातल्या सेकंड नंबरचं म्हणजे सचिनचं लग्न आहे, सचिन जाधवचं. तर सचिन जाधवच्या लग्नासाठी ॲक्च्युली काल 2 गाड्या गेलेल्या आहेत. आमच्या कामानिमित्त आम्हाला जायला नाही मिळालं, पण तो लग्न आम्ही जरूर अटेंड करणार. आणि पुढचा प्लॅन आमचं थोडंसं वेगळा हटके आहे, तुम्ही पाहतच राहा. आमचा पुढचा कार्यक्रम लग्न अटेंड करून नंतर मग तो एक जरा सिक्रेट आहे, ते नंतर सांगू आपण, बरोबर ना. आता लेट्स गो साताऱ्यापर्यंतचा प्रवास. म्हणजे आजची भटकंती आमची आहे ती साताऱ्यापर्यंतची. तो तिकडे भाव बसलाय, काय झालंय माहीत नाही, थोडा नाराज दिसतोय. गॅस झालाय. पहिला ओल्ड आहे, CNG भरायचं आहे. मुंबई पुन्हा एकदा चाललं की पुन्हा त्याच्या आधी महानगर गॅस लागतो, तिथे आम्ही आता गॅस भरणार. मग मुंबई पुन्हा एक्सप्रेस हायवे आम्ही जो मार्ग अवलंबला आहे, मग त्याच्यानंतर पुढे कुठे CNGसाठी पुन्हा थांबू. पण पहिला होल्ड आमचा CNG बनण्यासाठी आहे. रात्र असल्यामुळे जास्त होल्ड नसणार आहे, तरी पण आम्ही थांबत जाणार मजा करत. आय थिंक आपण कितीला निघालो रे तरी? नाही बोलतो 11. हा बघा एक मनुष्य राहिला आपला, खुद्द साताऱ्याचाच आहे तो पण, आणि त्याच्याच गावाकडे चाललो. आम्ही नेहमी कोकणात जातो, त्यावेळेस पट्टा बदललाय, आम्ही सातारा साईडला चाललेलो आहोत. आणि दादूच्या गावी नाही पण त्याच्या जवळच चाललोय गावाच्या, बरोबर ना. आणि आगंतुक पाहुणा इमर्जन्सीमध्ये, आम्हाला कल्पना नव्हती, ॲक्च्युली गावी होता तो, त्यामुळे प्लॅन करता नव्हता. आणि तो आल्या, आम्हाला अजून एक फंटर भेटला आपला येता फुल धमाल करत जायचं. आता मुंबई पुन्हा गाठला, गाडीचा वेग पण चालणार भरपूर आहे आणि आमचा पण वेग भारी होणार आहे. आणि हे आहेत आमच्या गाडीचे मालक. ही जी गाडी दिसते, हे बघा, ही गाडी आहे. या गाडीचे मालक आहेत संदीप कदम. नवीन गाडी घेतली आहे. कितीला घेतली रे? 14. कोणती आहे? हा, टोयोटाची. अच्छा. म्हणजे काय माहिती आहे, गाडीत मी बसलोय, मला माहिती आहे गाडी, पण फक्त पब्लिकला सांगण्यासाठी तुला मी विचारलं कोणती गाडी. हां, आणि मग आमचा पहिला प्रवास आहे ना तुझ्या गाडीतून. अरे मस्त, गाडी मला आवडली, छान. आणि मालक बोलणार आजपासून याला, फक्त प्रवासापुरता मालक. गाडी नवीन आहे त्यामुळे फास्टॅगचं इथे सेटिंग चालू आहे. गुगल पे मध्ये जाऊन गाडी नंबर टाकून हे करायचं. महेश इन्स्ट्रक्शन देतोय. गुगल पे बघा इथे हे अशी फुल धमाल करत जाणार आहे. फुल टू धमाल करत चालले ते लोक भाई. आणि भाव चालला. हा रील मास्टर आहे, थोडा कॉमेडियन आहे. मस्त गाडी छान आहे, ते पाहू शकता. कम्फर्टेबल आहे, सिस्टम पण छान आहे गाडीमध्ये. CNG भरून पुन्हा एकदा निघालोय. आणि आता थोडंसं पेट्रोल नाही भरायचंय आपल्याला, आता पाण्याच्या बाटल्या वगैरे घेऊया, कारण एकदा एक्सप्रेसला गेल्यानंतर काय भेटणार नाही आपल्याला. आजचा रायडर पुन्हा एकदा महेश. थोडा मुंबई पुन्हा एक्सप्रेस हायवे. तुम्हें या चुप रहूं दिल में मेरे आज क्या है, तो जानो मी खालापूरला होल्ड केला आता. आणि इथे बघा तुम्ही पाहू शकता, इथे म्हणजे जेवणाचा प्रबंध तसंच नाश्त्याचा प्रबंध आहे. सगळ्यांना इथे फेमस आहे खालापूर. म्हणजे इथे CNG स्टेशन पण आहे, म्हणजे पेट्रोल CNG भरू शकता. त्यानंतर आपल्या नाश्ता देखील उपलब्ध असतो.
पाहिजे तसा. खालापूर ना? हो, खालापूर. आमचा दुसरा ओढ आहे हा खालापूरचा. माझ्या मागे तुम्ही पाहू शकता फूड स्टॉल्स वगैरे आहेत आणि ते फुल म्हणजे नाश्ता वगैरेची सोय असते. थोडासा कॉस्टली असतं परंतु ठीक आहे आणि मोक्याला आपल्याला जे मिळतं ते सगळ्यात समाधान होतं. काय कसा आहे प्रवास, कसा झाला आहे? प्रवास खूप चांगला झाला आहे आणि आज गुरुवार असल्या कारणाने मी काय नॉनव्हेज खाऊ शकत नाही. जाऊ दे ना, व्हेज आहे ना, भरपूर आहे. कोल्ड्रिंक्स आहे, आईस्क्रीम आहे, टिक्की आहे. बोल ना. पाठीमागे सगळं ते नॉनव्हेजचं. नाही हा बघ घ्या बोलतोय. घ्या काय घ्या, मी नॉनव्हेज ठिकाणी गाडी थांबवली आहे. मग घ्या ना, काय घ्या. चिकन काढू आणि फक्त भाकरी खाऊ. तिथे व्हेज फ्रँकी वगैरे सगळं आहे. चला मग व्हेज फ्रँकी खाऊ. उडुपी टू मुंबई ते मस्त आपण इथे लंच किंवा नाश्ता करू शकता. थोडंसं कॉस्टली आहे पण ठीक आहे. वडा घ्यायचा आहे पण काय करू समजत नाही. मिसळपाव, उपमा, मिसळपाव सगळं आहे. रोजी डोसा आहे. काय पाहिजे? वडा. माझ्या मागे तुम्ही पाहू शकता इथे म्हणजे आपल्याला नाश्ता वगैरे करायचा असेल तर इथे मस्त इथे ठिकाण आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस नंतर पाहिजे ते खाऊ शकता. वडापाव, वडा, इडली सांबार, डोसा वगैरे सगळं अवेलेबल आहे. तसंच इथे CNG बनवण्याची देखील इथे आपल्याला अवेलेबल आहे. म्हणजे एकमेव ठिकाण असंच आहे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेनंतर की तिथे तुम्हाला सगळ्या सुखसोयी उपलब्ध आहेत. जेवण, खाणं पिणं. जेवण म्हणजे नाश्ता. ते पाहू शकता ट्रक्सच्या आणि लक्झरीच्या सगळ्या लाईन लागलेल्या आहेत. आणि हा इथे फूड आमची मंडळीने वडापाव घेतला आहे. खात आहेत बहुतेक. आपण पण खावे राहून. फ्रँकी अँड रोल. काय घेतलं? हे काय घेतलं? 200 रुपये. आणि हे एवढंच खेळणार 200 रुपयाला. मग इथे कसंच आहे. म्हणजे हे कसं बॉल ह्याच्यात टाकायचं, म्हणजे गोल करायचं. वाव. म्हणजे 200 रुपये आपले व्यवस्थित. 2 मुलांसाठी एकच गेम नाही, ह्यासाठी वेगळं काय घेईन पण हे माझ्या मुलीसाठी. ओके. अशा प्रकारे आमचा हा नाश्त्याचा प्रकार चालू आहे. ते वडापाव, भजी आणि मिरची. भाई एक नंबर. महेश वडापाव कसा आहे? खालापूरचा वडापाव आहे भाऊ. कसा आहे वडापाव? मस्त, एक नंबर. हा, सोलापूर. आमचे मालक थोडे मागे बसलेत, ऍडजस्ट करतायत. म्हणजे आम्ही आई बहिणी बसतोय मागे पुढे वगैरे. असं आहे. एक नंबर आहे. मला पण द्या वडापाव. हे सुधीर वडापाव तरी खातो काय? तो पण नाही. सकाळी 3 वाजता माझ्या वाटीचं तू खा. किती? 5ला. उद्या जाऊ दे ठीक आहे. सुधीरचा उपवास आहे त्यामुळे नाही खाता तो. अरे मला ते मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे तुम्ही आला ह्या साईडला. बरं सगळ्यांना म्हणजे परिचयाचे. ट्रॅफिकचा एकमेव ठिकाण म्हणजे हे तुम्ही पाहू शकता. फुल ट्रॅफिक आहे. पुढे मागे हे बघा. हे बघा मागे. ये मित्रा, ये कोणतं ठिकाण आहे? म्हणजे गाव का नाम वगैरह कुछ क्या? खंडाला तो मेरे को भी मालूम है. अच्छा, खंडाला मी खंडाळा थांबलोय. ते गावाचं नाव विचारलं तो खंडाळा मला पण माहिती आहे. गावाचं आपल्या कोकणात गेल्यावर कसं आपण कचेडी घाटात गेल्यावर गावाचं नाव असतं. कोणता खंडाळा? खंडाळा घाट. थांबलोय खंडाळ्यामध्ये. आणि मॅगी बुर्जी. मॅगी अंडा. आम्ही त्याला मॅगी बुर्जी बोललो पण तो मॅगी अंडा बोलतोय. एकूण हिशोब तोच झाला. मॅगीमध्ये अंडा टाकून म्हणजे त्याची बुर्जी होते. मॅगी अंडा बुर्जी. आणि आपण खाणार आहोत. लोक परत थांबलेत खंडाळ्यामध्ये. आत्ता वडापाव भाजीपाव खाल्लेला आहे. जातो. तुला काय पाहिजे? बुर्जी पाव, आमलेट पाव? काय नको तुला सुधीर? आमलेट पाव काय पण नको तुला? मॅगी बुर्जी तुला रे भाई. मॅगी बुर्जी आहे. 3-4 लोक डिमांड आहे म्हणून आपण थांबलोय.
बघूया इथे काय मिळतात, मावशीकडे काय मिळते बघू. मॅगी बोलली कुठे खाल्ली ती माहिती आहे का? ऑर्डर दिली हा, मॅगी. दिली काय आपण पालीला पालीला आपण खाल्ली होती. पुन्हा एकदा खंडाळ्यामध्ये आम्ही इथे मस्तपैकी थोडा होल्ड केलाय. आणि भाई सुधीर भाई आमच्या खंडाळ्यामध्ये येऊन मावशीला मदत करतात बघा. सुधीर काय करतो काय नक्की? मॅगी बनवतोय आपण इकडे मस्त बघा. मावशी बरोबर आपण मॅगी बनवतोय अशी आपल्या मुलांसाठी मॅगी. सगळे दमले आहेत प्रवास करून, तर आपण मॅगी देणार आहे. मस्त मॅगी एक्सपर्ट आहेत. मावशी बरोबर आपण लागलेलो आहोत मॅगीसाठी. म्हणता मॅगी काय बोलत आहे? आजपर्यंत भाऊजींना साड्या वाटत आहेत, आणि हे आमचे भाऊजी चक्क मॅगी बनवून हे ज्या लोणावर ना जी माणसं येतील सगळ्यांना मॅगी वाटणार आहे. हा कंटाळ मरेल मी ना. ते भाऊजी वेगळे आणि हे भाऊजी वेगळे. आम्ही 5 जण मिनिस्टर. ते भाऊजी वेगळे आणि हे भाऊजी होम मिनिस्टर. हे भाऊजी बुर्जी पाववाले भाऊजी, हे साड्या वाटणार हे साडीवाले भाऊजी, हे साडीवाले साडीवाले हे मॅगीवाले. ते साडीवाले साडीवाले. बघा मावशी आता वरून प्रॉपर खंडाळ्याचे तुम्ही मुंबईचे. काम करतो. मग इथे कसा व्यवसाय कसा चालतो तुमचा? म्हणजे मुंबईवरनं कसा प्रवास कसा? मग इथे स्ट्राईक हा? अच्छा तेच बोलतोय, म्हणजे इथे रूम आहेत. मुंबईला कधी येणं जाणं होतं का? आठवड्यातून एकदा का 2 वेळा? दोनदा. 4 रूम आहेत आपले. कधी म्हणजे ही जी जिद्द आहे ही आपल्या व्यवसायाची जी जिद्द असते ना, या मावशीकडून शिकायचं आहे आपल्याला. बघा राहायला मुंबईला आहेत, व्यवसाय खंडाळ्याच्या इथे येऊन करतायत, रूम घेतले राहतात, परंतु एक व्यवसायाची जिद्द बोलतात, बिझनेस. रेखा भरपूर झालं भाई जेवण, आणि मॅगी बुर्जी खात आहेत भाई. एक नंबर. टेस्ट कशी आहे भाई? एक नंबर आहे संदीप, एक नंबर ना. ओके या महेशला पहिला दे. खातोय मी खातोय. रात्रीचा प्रवास आहे, ब्लॉग बनणार नाही, परंतु इथे बघा भाई या लोकांची मॅगी बुर्जी हा सगळ्यात महत्त्वाचा आयटम आहे खंडाळ्यामध्ये. पण हे बघा ते आपण पाहू शकतो, खंडाळ्यामध्ये आलोय, ठीक आहे. मॅगी बुर्जी खात आहेत. या. गुळाचा चहा प्या थांबले. गुळाचा चहा कसला? गुळाचा चहा कसला? गुहाचा चहा. कसला आहे? गुहाचा चहा. हा गुहाचा चहा. नाही कसला? तो बोलला गुळाचा. हा आता बरोबर बोलला भाई. गुळा दूध बॉर्नविटा. थांबलोय पुन्हा एकदा. हे ठिकाण कुठलं आहे? हे ठिकाण कुठलं आहे? गुवाहाटी. हा गुवाहाटी. अरे हा कुठे हाय झालंय ह्याला हाती रे याला. अरे अरे काय किसका गला सुनेगा क्या? किसका गला सुनेगा? क्या मेरा हो जाता है कहो ना प्यार. अरे काय अरे वो गाना नहीं है. अरे वो गाना नहीं है. अरे क्रिश का गाना. कौन सा गाना है बोलो नहीं. क्रिश. अरे कौन सा गाना है रे? क्रिश. अरे कौन सा गाना बोला? ते कहो ना प्यारे. नहीं यार वो गाना नहीं है रे. ये तो मेरा गाना बन गया यार. अरे आपण आम्ही सकाळी येऊन पोचलो इथं. आत्ता उजाडायला लागला आणि आम्ही पोचायची वेळ एकच आहे. चंद्र अजून आहे. ये पुलकित भाई गाड़ी में ही सोया था क्या रे? आई सॉलिड बैला साताऱ्याचे बैल बघा. तो बघ शिंग उगारतो बघ कसे. अरे भारी हा एक नंबर. आई शपथ.
तो मारायलाच येतो बघ ना, मारायलाच येतो तो, तयारच आहे तो. हे बैल नको, हे नको, हे पुढे जाऊ नका तिथून लाकडा बसण्याची अरे तो बघ, बघितला बघितला, त्यांना बरोबर ओळखतो, त्यांना ओळखला बरोबर त्याने. होय, बकऱ्या पण आहेत रे. आणि हा कोण आहे, कुत्रा बांधून ठेवला, हा खतरनाक असणार मला वाटतं. हिशोबत लय भारी रे, खतरनाक आहे हा. हे बघ, हे मेंढ्या लय भारी आहे रे, सगळं आहे इथं. आणि हा परिसर नवरदेव झोपलाय की काय इथं? नवरदेवचा भाव येत नाही. अरे काय विश्वास जाधव आणि आमचे विश्वास जाधव भेटलेत आम्हाला. अरे तू आहेस खाटेवर आहेस तू? अरे अरे बाकी सगळे गाडीच आहेत. कोणाची तरी आहे ती. विश्वासराव, मेहंदीचा कार्यक्रम झाला वाटतं. आलो आलो शेवटी आम्ही पुढे गेलो होतो. रावांच्या घरीचं लग्न आहे. अरे 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 बकरी बघितली, सुटली बकरी सुटली आईला. हे विश्वासराव, हे तुमचं आहे बैल सगळं? बाजूल्यांचं आहे. अच्छा, गावी आलोय पण फुल थंडी, उन्हाचे दिवस आहेत पण सकाळची थंडी मरणाची आहे. दादू पहिलं बोलायचं ना साताऱ्याला यावं थंडी आहे म्हणून. थंडी सांगितलं फुल थंडी आहे. वातावरणात कॅमेऱ्यात पण समजते बघ, धुकं येते म्हणून कॅमेरा बरोबर येत नाही सिटी. त्या घराजवळ सज्जनगड दिसतोय समोर एकदम. हा बघा, सज्जनगड खूप उंच असेल ना रे हा चालायला? हा पूर्ण सज्जनगड आहे. हा पूर्ण ना? ते टोक आहे. अच्छा अच्छा, हा सज्जनगड. काही गावी आलो आणि आता पुन्हा राहायची सोय वेगळी आहे म्हणून परत चाललोय. 15 मिनिटं मागे पुन्हा शोधत आलो रे. दरे गाव, दरे ना, दरे दरे. अरे दरे. आणि आता गजानन आम्हाला रस्ता दाखवतोय. जवळजवळ उजाडतं इथं आता. थोडा 1 तास तरी झोपू. राजेश चाललाय बायकोना, आम्ही चाललोय. चलो बाय बाय. जवळजवळ उजाडलंय, 6 वाजलेत. ते आपण पाहू शकता छानसा असं सूर्यप्रकाश. आणि म्हणजे सूर्य नाही आला अजून परंतु उजाडलंय. आमचा प्रकाश दाखव. आमचा प्रकाश पुढे चाललाय बघा, बाईक वरनं चाललाय आमचा प्रकाश. माउंटेन व्ह्यू आहे. आम्ही डोंगराच्या दिशेला चाललोय छानसं असं. आय थिंक मला वाटतं त्याने कुठे सोय केलं रे, हॉटेल बिटेल केलं की काय? हा डायरेक्ट हे बघा, इथे आपण पाहू शकता. इथे आपण चाललोय भाई, वर वर वर. आणि अगदी सेम कोकणातले रस्ते वाटतात साताऱ्याचे. गड किल्ल्यासारखं आहे रे, डोंगर दरीचा भाग आहे. घरचा असं दाखवतो. हा रे, डोंगर भाग आहे म्हणा सगळं छानसं. आता वर आलो आपण, आहे म्हणा काय सीन आहे यार, सुपर यार. धुकं पडलंय, थंडी आहे. उन्हाळ्याचे दिवस असून पण थंडी आहे. हे मेन वैशिष्ट्य आहे, मुख्य वैशिष्ट्य आहे हे. हा शेंद्रे अशी आहेत, शेंद्रे बोगदा याची व्यवस्था केली आमची इथे. भाऊ सातारा सिटी ना, इथे सोय आहे. रूम घेतले. अच्छा फ्लॅट आहे. अच्छा अच्छा, ओके ओके. अच्छा, त्यांचा रूम आहे इथे. मित्रांनो, लग्नाचा हा म्हणजे प्रवासाचा, लग्नासाठी जो प्रवास केला आम्ही थोडा वेगळ्या पट्ट्यात केला आहे. म्हणजे साताऱ्याला जाता जाता हा ब्लॉग प्रवासाचा ब्लॉग आहे भटकंतीचा आमचा. विश्वास जाधव यांनी चांगली सोय केली होती. त्यांच्या फ्लॅट आहे त्यांचा, आणि त्या फ्लॅटवर आमची सोय केली. थोडासा विसा वगैरेसाठी सकाळी आलो आहे, थोडा आराम करून आणि नंतर मग लग्नाला जाऊ. मित्रांनो, हा जो ब्लॉग आहे हा प्रवासाचा होता. यानंतर उद्या येईल लग्नाचा ब्लॉग, म्हणजे लग्न समारंभ सचिनचा, त्याचा ब्लॉग येईल मित्रांनो. त्यानंतर पुढचे अजून दोन ब्लॉग असतील. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. आणि नवीन झाला असेल जर का चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका.